नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओत आपण सायलॅबमध्ये कॅल्क्युलस पाहणार आहोत न्यूमेरिकल मेथडचा वापर करून. त्याच्यात आपण फंक्शन कसं डिफाइन करायचं, लिमिट म्हणजे काय, कंटिन्युटी कशी काढायची आहे का नाही चेक करायची, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन आणि डिफरन्शियल इक्वेशन ह्या गोष्टी आपण न्यूमेरिकली पाहणार आहोत. In many real life problems, science, engineering, economics, the equation, derivative आणि differential equation हे analytically always solve होत नाही. बऱ्याच वेळा ते कंडिशन असतात, नेसेसरी कंडिशन त्या सॅटिस्फाय करत नाही, त्याच्यामुळे ते सॉल्व्ह होत नाही. मग अशा केसेसमध्ये न्यूमेरिकल मेथड वापरतात की ते सोल्युशन एक्झॅक्ट नाही आलं तरी अप्रॉक्सिमेट येतं. त्याच्यामुळं अप्रॉक्सिमेशनचा ऍक्च्युली न्यूमेरिकल मेथडचा मेजर रोल आहे आणि सायलॅब हे व्यवस्थितरित्या करतं. तर या प्रेझेंटेशन मध्ये आपण काही गोष्टी आधी फंक्शन डिफाइन करणार, त्याच्यानंतर इक्वेशन सॉल्व्ह कसं करायचं न्यूमेरिकली, अप्रॉक्सिमेट, इंटिग्रेशन अँड डेरिव्हेटिव्ह, नंतर ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन आणि एक सिंपल मॅथमॅटिकल मॉडेलिंग जे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण नंतर घेणार आहोत, पॉप्युलेशन ग्रोथ मॉडेल. तर सुरुवातीला पाहू आपण की फंक्शन कसं डिफाइन करतात. तर सायलॅब मध्ये आपण युजर हे फंक्शन डिफाइन करू शकतो. तर फंक्शन डिफाइन करण्यासाठी फंक्शन हा कीवर्ड वापरला जातो. तर फंक्शन दोन प्रकारे लिहितात, एक बेसिक सिंटॅक्स आहे आणि एक खाली आहे, त्यालाच एकत्रित केलेल्या. तर फंक्शनचा बेसिक सिंटॅक्स आहे फंक्शन. इथं काय करायचं, आउटपुट लिहायचं. जनरली आपण y इक्वल टू लिहितो आणि इथं फंक्शनचं नेम लिहायचं. फंक्शनचं नेम म्हणजे एफ, जी, एच किंवा काय असेल ते. त्याच्यानंतर त्याला इनपुट जे आहे व्हेरिएबल ते द्यायचं आणि त्याच्यानंतर ते स्टेटमेंट म्हणजे ऍक्च्युली फंक्शन इथं वरती नाव द्यायचं, खाली फंक्शन डिफाइन करायचं आणि त्या फंक्शनला इंड करायचं. हे फंक्शन डिफाइन होतं. नंतर त्या फंक्शनला आपण कधीही कॉल करू शकतो. सिमिलरली आपण दुसऱ्या प्रकारे फंक्शन असं डिफाइन करू शकतो, DEFF. तर हे जो वरचा पार्ट होता ह्या बेसिक सिंटॅक्सचा, तर तो सिंगल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा आणि खालचा स्टेटमेंटचा पार्ट आहे तो कॉमा देऊन सेपरेट सिंगल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा. दोन्ही प्रकारे कोणतंही फंक्शन आपल्याला डिफाइन करता येतं. आता आपण एक एक्झाम्पल पाहू आणि त्याची व्हॅल्यू इव्हॅल्युएट करू. तर फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 1. आता मला काय करायचं, हे फंक्शन डिफाइन करायचे. तर इथे मी फंक्शन डिफाइन कसं केलं, y इक्वल टू म्हणजे आउटपुट आपण काय सपोज करू, y आहे सपोज करू, इक्वल टू एफ ऑफ एक्स, फंक्शनला नाव दिलं f आणि याला x ला व्हेरिएबल म्हणतो, याच्यात आर्ग्युमेंट म्हणू शकतो आपण. तर x हा व्हेरिएबल झाला. नंतर काय करायचं, हे स्टेटमेंट द्यायचं म्हणजे आउटपुट काय आहे, y इक्वल टू हे जे आपण फंक्शन डिफाइन केलं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, तर एक्सच्या व्हॅल्यूच्या स्वरूपात हे फंक्शन मांडायचं. इथं काय होतं, एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 1 म्हणजे इथं आला y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3 स्टार x प्लस 1 आणि त्या फंक्शनला काय करायचं, इंड करायचं. हे फंक्शन तयार झालं. याला आपण कधीही कॉल करू शकतो. आपण ज्या डिरेक्टरीमध्ये असेल ना त्यावेळेस हे कधी कॉल करू शकतो. आता मला एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू काढायची. मग इथं ज्यावेळेस मी एफ ऑफ 2 कॅल्क्युलेट करेल त्यावेळेस एक्सच्या जागी या फंक्शन मध्ये 2 व्हॅल्यू येईल. म्हणजे इथं 2 व्हॅल्यू ही मला मिळेल आणि मला ते आउटपुट निघेल. म्हणजे एफ ऑफ 2 म्हणजे याच्यात एफ ऑफ 2 ची एक्सच्या जागी 2 ची व्हॅल्यू टाका, हे फंक्शनची व्हॅल्यू मिळून जाईल. त्याला नाव दिलं रिझल्ट आणि डिस्प्ले काय केला, रिझल्ट केला. तर आपण हे पर्टिक्युलर एक्झाम्पल पाहू. इथं आपलं पहिलं फंक्शन होतं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 1. माझे आपल्याला फंक्शन डिफाइन करायचं. आपण काय करू, फंक्शन ऑटोमॅटिकली इथं y हे आउटपुट इक्वल टू एफ ऑफ एक्स हे आपण असं म्हणू. त्याच्यानंतर मला फंक्शन काय करायचं, डिफाइन करायचं. y इक्वल टू फंक्शन होतं एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 1. हे झालं तुमचं फंक्शन डिफाइन. आता मी याला रन केलं तर आउटपुट काहीच येणार नाही, कारण मी फंक्शन डिफाइन केलेलं आहे.
आता मला ते काय करायचं, यूज करायचंय. मग मला काय करायचं, ते फंक्शन कॉल करावं लागेल. आता मग मी काय करतो, मला एफ ऑफ समथिंगची व्हॅल्यू पाहिजे, त्याला नाव देतो रिझल्ट. काही नाव दिलं तरी चालेल, हे व्हेरिएबल असाइनमेंट आहे. आता मला काढायची एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू. हे झालं. आता हे जरी रन केलं ते काय येणार नाही, कारण आपल्याला काय करावं लागेल, डिस्प्ले करावं लागेल. डिस्प्ले रिझल्ट. आता काय होईल, एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट होईल आणि हे येईल. आता याची व्हॅल्यू किती आली, 11 आली. तुम्हाला एफ ऑफ 7 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, तुम्ही इथे एफ ऑफ 7 टाईप करा आणि रन करा. तर एफ ऑफ 7 ची व्हॅल्यू आली 71. अशा प्रकारे तुम्ही फंक्शन डिफाईन करू शकता. दुसऱ्या प्रकारे फंक्शन कसं डिफाईन करता येईल, तर मी इथं करतो DEFF. सुरुवातीला पहिल्या इन्व्हर्टेड कॉमात फंक्शनचं नाव द्यायचं. आता पहा, मी इथं दिलं, सिंगल किंवा डबल दिला तरी चालतो, एफ ऑफ y इक्वल टू एफ ऑफ x. त्याच्यानंतर कॉमा देऊन दुसऱ्या इन्व्हर्टेड कॉमात फंक्शन काय करायचं, डिफाईन करायचं. मी ऑलरेडी इथं डिफाईन केलेलं आहे, इथं टाकतो. अशा स्वरूपात तुम्ही हे फंक्शन डिफाईन करू शकता. असं केलं तरीही काही अडचण नाही. आता मी एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू काढतो. एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू किती आली, 11. तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही प्रकारे फंक्शन डिफाईन केलं ते चालून जातं. आता आपण काय करू, आणखी 2 प्रकारे ह्या फंक्शनला पाहू. तर मला काय करायचंय, 2 इनपुट असणारं फंक्शन पाहिजे. 2 इनपुट असणारे. आता एफ ऑफ एक्स वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, म्हणजे मला 2 इनपुट आहेत, एक्स आणि वाय हे इनपुट आहे, आणि याला आपण झेड म्हणू थोड्या वेळ. हा झेड काय आहे, आउटपुट आहे. तर फंक्शन डिफाईन करताना जे 2 व्हेरिएबल आहेत ते म्हणजे आर्ग्युमेंट द्यायचे, एफ ऑफ एक्स कॉमा वाय, आणि त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आता फंक्शन मला कॉल करताना त्याच प्रकारे कॉल करावं लागतं. आता आपण याचा वापर करू. आता आपल्या फंक्शनचं नाव काय, वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स. आता मी काय करतो, कंट्रोल ए करतो, आणि मला काय करायचं, इथं पण मी CL क्लिअर करतो. आता या फंक्शनचा फायदा असा होतो, ज्यावेळेस मी हे कॉल करेल, आता माझ्याकडे फंक्शन आहे, ज्यावेळेस मी हे फंक्शन कॉल करेल त्यावेळेस माझं हे फंक्शन अवेलेबल, इथं व्हेरिएबल मध्ये दिसणार नाही. आता मला जर एफ ऑफ 10 काढायचं झालं, तर मी फक्त एफ ऑफ 10 कॉल केला तर त्याची व्हॅल्यू येऊन जाईल. म्हणजे ऑलरेडी फंक्शन हे आपल्याकडे सेव्ह राहतं. इथं प्लॉटिंग नावाच्या याला मी काय केलेलं आहे, ते फंक्शन सेव्ह केलेलं आहे. तुम्ही कोणत्याही फाईलला ते सेव्ह करू शकता. आता ऑलरेडी ते याच्यात सेव्ह आहे, त्याच्यामुळे आपण फक्त काय करायचं, कॉल करायचं. एफ ऑफ 2 11 आला होता, आपण एकदा व्हेरीफाय करू. एफ ऑफ 2 किती आला, 11 आला. जिथं जरी काय नसलं, इथं सगळं क्लिअर केलं तरी ते फंक्शन हे होतं. आता पहा, मी सगळं क्लिअर करतो, इकडले व्हेरिएबल सगळे क्लिअर झाले, CLC करतो आणि एफ ऑफ 7 कॅल्क्युलेट करतो. तर आता हे सगळं क्लिअर केल्यामुळं इथला हा कन्सोल मध्ये हे रन होणार नाही. मला पुन्हा काय करावं लागेल, हे कॉल करावं लागेल. तर अशा प्रकारे हे फंक्शन रियूज करता येतं. थोडक्यात फंक्शन काय करता येतं, जोपर्यंत तुमचं सगळं क्लिअर करत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करता येतं, रियूज करता येतं. आता पुढचं एक्झाम्पल आपलं होतं की 2 इनपुट साठी. मग मी फंक्शन डिफाईन करतो, फंक्शन स्पेस दिला की ऑटोमॅटिक येतं y इक्वल टू एफ ऑफ 2 व्हेरिएबल, एकाला नाव दिलं x, एकाला दिलं y. आता मी डिफाईन करतो ऍक्च्युली इथं वर z इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे फंक्शन काय झालं, डिफाईन झालं. आता मला याला कॉल करायचंय, मला ज्या स्वरूपात आहे त्या स्वरूपातच कॉल करावं लागेल. मी करतो आन्सर इक्वल टू एफ ऑफ, मला व्हॅल्यू काढायची 2,2 ची, आणि याला काय करावं लागेल, मला डिस्प्ले करावं लागेल, त्याशिवाय हे येणार नाही. आता मी रन करत, 2 टाकलं इथं, 4 आणि 4, उत्तर किती यायला पाहिजे, 8 यायला पाहिजे. उत्तर किती आलं, 8 आलं. असंच तुम्ही काय करू शकता, मल्टिपल आउटपुट पण पाहू शकता. म्हणजे एक इनपुट 2 इनपुट देऊन 2 आउटपुट पण करू शकता. आता इथं सेम आहे तसं. तर फंक्शन, तर तुम्हाला इथं 2 आउटपुट पाहिजे असेल, तुम्हाला कसं करायचं त्याच्यावरती डिपेंड असतं. आता इथं 2 व्हॅल्यू आहेत, तुम्हाला इथं 2 व्हॅल्यू तुम्ही देऊ शकता.
तर तसंही आपण एक एक्झाम्पल करून पाहू. पहा मी काय करतो, फंक्शन लिहितो. आता मला त्याला असाइनमेंट द्यायची 2 व्हेरिएबलची. मग मी थोडक्यात देतो समला एस आणि प्रॉडक्टला पी हे दिलं. आता मी काय करतो, एफ नाव देतो, एफ ऑफ ए कॉमा बी हे दिलं. आता मी काय करतो, डिफाईन करतो एस इज इक्वल टू, हे वरचं जे व्हेरिएबल आहे आउटपुट, त्याला 2 आउटपुट आहेत, आणि पी प्रॉडक्ट इक्वल टू ए स्टार बी. हे झालं तुमचं फंक्शन. हे कॅल्क्युलेट करणार पण आउटपुट देणार नाही. आता ज्यावेळेस मला हे कॅल्क्युलेट करायचे त्यावेळेस मी काय करणार, 2 व्हेरिएबल असाइन करणार याला, इक्वल टू एफ ऑफ, आता सपोज मला करायचे 3 आणि 8चं ऑपरेशन. हे आता पहा, हे 2 आउटपुट देणार आहे. पहिल्यांदा हा ए प्लस बी देईल, त्याला आपण एस म्हणणार, आणि दुसऱ्यांदा प्रोडक्ट देईल. म्हणजे डिस्प्ले करताना मला 2 डिस्प्ले करावं लागेल. डिस्प्ले हा एस आणि नंतर डिस्प्ले हा पी. तर अशा प्रकारे हा आपण मल्टिपल आउटपुट देऊ शकतो. तर उत्तर आलं 11 आणि 14. आता हे रिडिफाईन फंक्शन एफ का आलं, कारण ऑलरेडी आपण आधी एफ फंक्शन डिफाईन केलं तर मागचा रन करताना, आणि त्याच्यावर पुन्हा फंक्शन डिफाईन केलं. मग त्यांनी फक्त वॉर्निंग दिली. आता हे जे फंक्शन एफ आहे हे आत्ताच ऍक्सेप्ट करणार, आधीचं फंक्शन एफ ऍक्सेप्ट करणार नाही. आता पुढचा मुद्दा पाहू आपण, सॉल्विंग इक्वेशन न्यूमेरिकली. आता इक्वेशन प्रत्येक वेळेस आपल्याला सॉल्व्ह करता येत नाही एक्झॅक्टली, तर अशा वेळेस आपण न्यूमेरिकली सॉल्व्ह करतो. तर रूट म्हणजे काय, रूट इज एन ऑफ एन इक्वेशन इज द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाय गिव्हन इक्वेशन. आता बरेच इक्वेशन एक्झॅक्टली सॉल्व्ह करता येत नाही. फॉर एक्झाम्पल कॉस एक्स इज इक्वल टू एक्स, हे आपल्याला मॅथमॅटिकली जनरली सॉल्व्ह करता येत नाही, अल्जेब्रिकली सॉल्व्ह करता येत नाही. मग अशा वेळेस आपल्याला न्यूमेरिकल मेथड वापरावं लागतात. अशा बऱ्याच साऱ्या न्यूमेरिकल मेथड आहे. रेगुलर पॉलिसी आहे, न्यूटन रॅप्सन आहे, इटरेटिव्ह मेथड आहे, आणखी अशा बऱ्याच साऱ्या मेथड आहेत, त्याने आपण ते सॉल्व्ह करू शकतो. पण न्यूटन रॅप्सन मेथड हा एक चांगला ऑप्शन आहे. तर कंडिशनली असते की याचे डेरिव्हेटिव्ह निघाले पाहिजे न्यूटन रॅप्सन मेथड मध्ये, नेसेसरी कंडिशन. आता सायलॅब मध्ये हे जे सॉल्व्ह करायचं असेल त्यावेळेस ते आपल्याला फंक्शन डिफाईन करावं लागतं, आणि ही कमांड वापरावी लागते एफ सॉल्व. एफ सॉल्व ज्यावेळेस कमांड वापरेल त्यावेळेस मी एक्स नॉट हे कॉमा एफ, एफ हे आपण फंक्शन डिफाईन केलंय ज्याला सॉल्व्ह करायचे ते, आणि एक्स नॉटचा अर्थ काय की आपण इनिशियल गेस करायचा आहे. एक्स नॉट म्हणजे इनिशियल गेस असतो या फंक्शनच्या रूटचा, त्याच्यानंतर ते रूट निघतात. आणि एक्स स्टार हे अप्रॉक्सिमेट रूट, हे इटरेटिव्ह मेथडने काढले जातात जनरली न्यूटन रॅप्सन मेथडने. आता मला काय करायचंय, हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं, सॉल्व्ह कॉस ऑफ एक्स मायनस एक्स. आता मला हे ज्यावेळेस सॉल्व्ह करायचे त्यावेळेस मी काय करणार, आधी हे इक्वेशन एका साईडला 0 ठेवणार, सगळं उजव्या साईड एका कोणत्याही साईडला आणायचं, म्हणजे इक्वेशन येईल. आता सपोज इथं आलं कॉस ऑफ एक्स मायनस एक्स, तर हे इक्वेशन आलं, हे तुमचं याला हे फंक्शन आपण याला काय करायचं, डिफाईन करायचं. बाबा फंक्शन वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स, वाय इक्वल टू कॉस ऑफ एक्स, इथे एफ ऑफ एक्स एक्स्ट्रा झालाय, वाय इक्वल टू कॉस ऑफ एक्स मायनस एक्स, वाय इक्वल टू कॉस ऑफ एक्स मायनस एक्स हे आलं तुमचं. त्याच्यानंतर हे फंक्शन काय होईल, एंड होईल. हे डिफाईन केलं आपण. त्याच्यानंतर काय, याला डायरेक्टली सॉल्व्ह करायचं, एफ सॉल्व्ह वापरायचा. आपण गेस करू की इनिशियल रूट याचं काय 0.5च्या जवळ आहे एफ, आणि डायरेक्ट रूट काय करायचं, डिस्प्ले करायचं. असं या एफ सॉल्व्हचा वापर करून कोणत्याही फंक्शनचं रूट काढता येतं. आता आपण ते एक्झाम्पल पाहू. तर आपल्याला कशाचं रूट काढायचंय, कॉस एक्स मायनस एक्सचं. तर आधी आपण फंक्शन डिफाईन करू. ते फंक्शन वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स हे झालं, आणि डिफाईन काय करायचं, वाय इक्वल टू फंक्शन काय होतं, कॉस ऑफ एक्स मायनस एक्स हे फंक्शन डिफाईन झालं. आता काय करायचं, याला सॉल्व्ह करायचं. मग सॉल्व्ह कसं करायचं, त्याला नाव देऊ आपण. मी सपोज काय देतो, याला नाव रूट देतो, आणि काय वापरायचं, एफ सॉल्व्ह. आणि हे गेस करायचं की रूट कुणाच्या जवळ असेल.
नंबर मागं पुढे झाला काही फरक पडत नाही. आणि कुणाला सॉल्व्ह करायचं ऍपला, आणि डिस्प्ले काय करायचं आता, जे रूट फाइंड आउट झालेलं आहे ते डिस्प्ले करायचं. आता डिस्प्ले मी आधी याला म्हणतो रूट, आणि याला काय डिफाईन केलेलं आहे आपण, रूट. आता काय होईल, याला सॉल्व्ह करेल आणि हा आपल्याला रूट काढून देईल. तर एफ पुन्हा वापरले त्याच्यामुळे हा एरर येणारच आहे. तर रूट इज इक्वल टू 0.7390 हे. आता मी याला CLC करतो आणि पुन्हा एकदा रन करतो, पण इथं मी व्हॅल्यू टाकतो 2. त्याला मल्टिपल रूट असू शकतात, पण जो याच्यापासून जवळ आहे याच्यापासूनचा तो देईल. आता ऍक्च्युली याला एकच रूट आहे या फंक्शनला, ग्राफिकली आपण ते पाहू शकतो. पण इथं जरी 2 टाकला तुम्ही तर उत्तर तेच आलं. जितकं तुम्ही ऍक्च्युअल रूटच्या लांब जाल ना, तितकं जास्त कॅल्क्युलेशनला जास्त जातं सिस्टीमला. तर अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इथं कोणतेही इक्वेशन तुम्ही तयार करू शकता आणि त्याला काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. आता आपण इथं साइन ऑफ एक्स टाकू. तर साइन एक्स टाकला, त्याचं उत्तर आलं 0. तर 0लाच ही लाईन काय होती, इंटरसेक्ट होती. 2.048 इन d⁻⁸ याचा अर्थ काय, 10⁻⁸. आणि याच्यात आपण ते कन्सिडर 0च करतो. तर अशा प्रकारे तुम्ही इक्वेशन न्यूमेरिकली सॉल्व्ह करू शकता. आणखी एका प्रकारे आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करता येतं, हेच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर जर तुमच्याकडे पॉलिनॉमियल इक्वेशन असेल, आता हे फंक्शन काय करतं, इनिशियल गेस वरून त्याच्या जवळचं रूट देतं, पण नेसेसरी नाही त्या फंक्शनला एकच रूट असतं, भरपूर सारे रूट असू शकतात. मग अशा वेळेस हे फंक्शन उपयोगीचं ठरत नाही. आता जर पॉलिनॉमियल इक्वेशन असेल तुमचं, तर आणखी एक मेथड आहे, आणि ती मेथड काय करते, तर सर्वच्या सर्व रूट फाइंड आउट करून देते. हे जे रूट्स कमांड आहे, तर हे रूट्स कमांड काय करतं, जर तुमचं पॉलिनॉमियल इक्वेशन असेल तर त्याचे सगळे 0 म्हणजे त्याचे सगळे रूट फाइंड आउट करून देतं. तर हे कसं करायचं, तर आधी पॉलिनॉमियल लिहिताना एक रो वेक्टरच्या स्वरूपात लिहायची, आणि लिहिताना काय करायचं, कोइफिशियंट हे डिसेंडिंग पॉवर ऑफ एक्सच्या स्वरूपात लिहायचे. आता हे जर लिहिले तर आपल्याला त्याचं सोल्युशन मिळून जातं पॉलिनॉमियल डिफाईन करताना. इथं पहा आपण की याच्यासाठी सिंटेक्स आहे रूट्स पी. तर पहिल्यांदा काय करायचं, पी हा व्हेक्टर लिहायचा, रो व्हेक्टर. त्याच्यानंतर जे आउटपुट येतं ते कॉलम व्हेक्टर येतं, की सगळेच्या सगळे रूट असतात, आणि ते सगळे रिअल आणि कॉम्प्लेक्स रूट काय करतात, कॉम्प्युट करतात. आता जर हे तुम्ही इक्वेशन पाहिलं, x² - 5x + 6 = 0, तर आधी काय करायचं, पी ही पॉलिनॉमियल डिफाईन करायची. आता पी ही पॉलिनॉमियल कशी डिफाईन करायची, तर कोइफिशियंटची. आता पहिल्यांदा x² चा कोइफिशियंट 1, नंतर x चा कोइफिशियंट -5, आणि कॉन्स्टंट किती आली, 6 आली. मग याच्यासाठी कोणती कमांड वापरायची, जस्ट रूट्स ऑफ पी, आणि डिस्प्ले काय करायचा, एस करायचा. तर अशा रीतीने तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. आता मी काय करतो, जस्ट हे एकदम इझी आहे. आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं होतं, x² - 5x + 6. मग मी p इक्वल टू लिहितो, याचे कोइफिशियंट लिहितो, p = 1, -5 आणि 6 हे याचे झाले कोइफिशियंट. आता काय करायचं, याला रूट काढायचे, त्याला काही नाव देऊ शकतो, मी दिलं एस. फंक्शन कोणतं आहे, रूट्स. कुणाचे काढायचे, या पॉलिनॉमियलचे, आणि डिस्प्ले काय करायचं, एस. हे काय करतं, सर्वच्या सर्व रूट काढून देतं. इथे तुम्हाला फंक्शन डिफाईन करायची गरज नाही, इझिली. जर पॉलिनॉमियल इक्वेशन असेल तुमचं, तर तुम्ही या रूट्स फंक्शनचा वापर करून हे सॉल्व्ह करू शकता. आता पुढचं पाहू आपण, लिमिट ऑफ अ फंक्शन. तर लिमिट ऑफ अ फंक्शन जर x → आपण लिमिट घेतलं, तर त्या व्हॅल्यूच्या जवळ तर फंक्शनची काय व्हॅल्यू असेल आपण ती फाइंड करू शकतो. द लिमिट ऑफ फंक्शन रिप्रेझेंट द व्हॅल्यू ऑफ फंक्शन अप्रोचेस ॲज द व्हेरिएबल टेंड्स टू गिव्हन पॉइंट. इट इज अ फंडामेंटल कन्सेप्ट ऑफ कॅल्क्युलस, आणि कंटिन्युटी डिफरन्शिएबिलिटीसाठी वापरला जातो. तर सायलॅब हा सिम्बॉलिक सपोर्ट करत नाही, सिम्बॉलिक मॅथला, त्याच्यामुळे डायरेक्ट कमांड नाही लिमिटचा.
अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं, न्यूमेरिकली ते फाइंड आउट करावं लागतं. न्यूमेरिकली फाइंड आउट करणं म्हणजे काय, की त्याच्या जवळच्या व्हॅल्यू, ज्या पॉईंटला सांगितले त्याच्या जवळच्या व्हॅल्यूला आपण ते लिमिट फाइंड आउट करू शकतो. तर याच्यात आपल्याला लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड आपण दोन्ही लिमिट काढू शकतो. आता एक एक्झाम्पल आहे. तर मला काय करायचंय, फाइंड लेफ्ट हँड अँड राईट हँड लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4 अपॉन एक्स मायनस 2 ॲट एक्स इज इक्वल टू 2. आपण डायरेक्टली याचं लिमिट काढू शकत नाही. जर डायरेक्टली लिमिट टाकलं वर 0 येते, खाली 0 येते, तर नॉट डिफाईन व्हॅल्यू येते. मग अशा वेळेस काय करायचं, एक्झॅक्टली ह्या 2 ला न लिमिट काढता 2 च्या अगदी जवळ लिमिट काढायचं, लेफ्ट हँड साइडनी पण आणि राईट हँड साइडनी पण. आता मी काय करतो, फंक्शन घेतो y इक्वल टू एफ ऑफ एक्स. आधी हे मला फंक्शन काय करावं लागेल, डिफाईन करावं लागेल. मग त्याचं राईट हँड लिमिट म्हणजे त्याची व्हॅल्यू अगदी जवळ इव्हॅल्युएट करायची उजव्या साईडने, म्हणजे 2 च्या अगदी जवळ पुढं, आणि लेफ्ट हँड म्हणजे 2 च्या अगदी जवळ मागं. आता इथे काय केलंय, हे फंक्शन डिफाईन केलंय, y इक्वल टू लिहिलंय, नाव दिलंय, त्याच्यानंतर डिफाईन केलंय y इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4 अपॉन एक्स मायनस 2. नंतर फंक्शन इंड झालं, त्याच्यानंतर राईट हँड लिमिट काढलं, लेफ्ट हँड लिमिट काढलं, आणि ते काय केले, डिस्प्ले केले. आपण तो प्रोग्राम करू. तर फंक्शन आहे एक्स स्क्वेअर मायनस 4 अपॉन एक्स मायनस 2 ॲट एक्स इज इक्वल टू 2. मग मी काय करतो, फंक्शन डिफाईन करतो. तर फंक्शन काय आहे, y इक्वल टू एफ ऑफ, इथं एकच व्हेरिएबल आहे त्याच्यामुळे आपण काय करू, एकच घेऊ. मला फंक्शन डिफाईन करायचं. फंक्शन 2 ब्रॅकेट मध्ये आहे, त्याच्यामुळे पहिला ब्रॅकेट लिहितो एक्स स्क्वेअर मायनस 4 आणि दुसरा आहे एक्स मायनस 2. ब्रॅकेट टाकणं हे फार नेसेसरी असतं, नाही तर बॉडमास रूल फेल होतो. मला काय करायचंय, राईट हँड लिमिट काढायचंय. राईट हँड लिमिट म्हणजे ऍट 2 ला काढायचंय ना, म्हणजे अगदी फंक्शनचं लिमिट 2 च्या जवळ काढायचं, म्हणजे 2.0001. त्याच्यानंतर मला काय करायचंय, लेफ्ट हँड लिमिट काढायचे. लेफ्ट हँड लिमिट म्हणजे 2 च्या डाव्या साईडला, म्हणजे कमी अगदी जवळ, म्हणजे एफ ऑफ 1.999, हे आपण अगदी जवळ जाऊ. आता मला याला काय करायचं, डिस्प्ले करायचं. हे जर व्हॅल्यू अप्रॉक्सिमेट जवळ आल्या तर आपण म्हणू शकतो की फंक्शनचं लिमिट एक्झिस्ट आहे. राईट हँड आणि लेफ्ट हँड लिमिट एक्झिस्ट होऊन इक्वल आलं तरच आपण म्हणू शकतो की फंक्शनच्या व्हॅल्यू एक्झिस्ट होतात. आता मी काय करतो, डिस्प्ले करतो राईट हँड लिमिट आणि कॉमा देऊन व्हेरिएबल कोणता दिलाय त्याला, राईट हँड लिमिट. सिमिलरली डिस्प्ले लेफ्ट हँड लिमिट, लेफ्ट हँड लिमिट. हे झालं. आता आपण याला रन करू. तर राईट हँड लिमिट आलं 4.000100 आणि लेफ्ट हँड लिमिट आलं 3.99, म्हणजे अप्रॉक्सिमेट हे लिमिट जवळच आहे, त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो लिमिट एक्झिस्ट आहे. आता मी हे जर, आता माझं हे फंक्शन एफ डिफाईन आहे. आता मी जर एफ ऑफ ही जर 2 ची व्हॅल्यू काढायला गेलो तर आपण काय होतं ते बघू. एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू काढली तर काय आलं, नन आलं, म्हणजे हे 0/0 फॉर्म झाला आणि नॉट डिफाईन फॉर्म आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही फंक्शनचं लिमिट काढू शकता. तर मी सपोज जर साइन एक्स अपॉन एक्स म्हटलं, साइन एक्स अपॉन एक्स हे फंक्शन झालं, त्याचं लिमिट मला 0 च्या जवळ काढायचंय. मग मी ही व्हॅल्यू काय देणार, 0.001 ही डाव्या साईडला, आणि उजव्या साईडला द्यायची झाली तर काय करणार, -0.0001 हे असं. आता आपण ह्या दोन्हीचं लिमिट चेक करू. तर हे किती आलं, 1 आलं, म्हणजे राईट हँड लिमिट पण 1 आलं आणि लेफ्ट हँड लिमिट पण 1 आला. आता मी जर एफ ऑफ 0 काढला, एफ ऑफ 0 काढला तर हा सुद्धा NaN नॉट अ नंबर. अशा स्वरूपात तुम्ही लिमिट काढू शकता. आता आपण फक्त कंटिन्युटी काय असते ते बघू आणि त्याच्यावरून न्यूमेरिकली तुम्ही कशी फाइंड आउट करू शकता याची आयडिया आपण घेऊ फक्त. तर कंटिन्युअस ऍट पॉइंट एक्स फंक्शन कधी असतं, ज्यावेळेस एफ ऑफ ए एक्झिस्ट असतो, लिमिट एक्झिस्ट असतं, म्हणजे राईट हँड लिमिट लेफ्ट हँड लिमिट एक्झिस्ट असतं आणि इक्वल असतं. आणि तिसरी कंडिशन काय आहे की ती लिमिटिंग व्हॅल्यू आणि फंक्शनल व्हॅल्यू ही सेम असं.
तर आपण ते म्हणू शकतो की फंक्शन कंटिन्युअस आहे. जर तुम्हाला न्यूमेरिकली जर चेक करायचं झालं तर तुम्ही काय करणार, एफ ऑफ ए इव्हॅल्युएट करणार, किंवा तो ऑलरेडी दिलेला असेल फंक्शन देताना. त्याच्यानंतर लेफ्ट हँड लिमिट, राईट हँड लिमिट, त्याच्या व्हॅल्यू काढणार. ए च्या जवळ काढायच्यात असेल तर एकदम ए च्या क्लोज काढायच्या, आणि या तिन्ही व्हॅल्यू काय करायच्या, कम्पेअर करायच्या. तर राईट हँड लिमिट, लेफ्ट हँड लिमिट जर ए एक्झिस्ट आणि इक्वल आलं तर लिमिट इक्वल एक्झिस्ट असतं, आणि एफ ऑफ ए शी ते काय करायचं, कम्पेअर करायचं. असं प्रकारे तुम्ही कंटिन्युटी करू शकता. फक्त राईट हँड लिमिट, लेफ्ट हँड लिमिट काढून ते एफ ऑफ ए शी कम्पेअर करायचं. आता आपण पाहू डेरिव्हेटिव्ह ऑफ अ पॉलिनॉमियल. तर जनरली सायलॅब हे सिम्बॉलिक मॅथमॅटिक्सला सपोर्ट करत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, सायलॅब हे सिम्बॉलिक मॅथला सपोर्ट करत नाही. मग अशा वेळेस काय करायचं की तुम्हाला न्यूमेरिकल डेरिव्हेटिव्ह काढावं लागतात. परंतु सायलॅब मध्ये पॉलिनॉमियल इक्वेशन असेल किंवा पॉलिनॉमियल असेल ना, त्याच्यासाठी एक बिल्ट इन फंक्शन आहे की ते आपण त्याचे काय करू शकतो, डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. तर आपल्याला दोन मेथड आहेत. डेरिव्हेटिव्ह वापरायचं आहे, एकदा पॉलिनॉमियल स्ट्रेट फॉरवर्ड डिफाइन करायचं आणि एकदा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये डिफाइन करायचं. तर पहिली मेथड पाहू आपण की युजिंग डेरिव्हेट फंक्शन. तर मी काय करतो, हे एक्झाम्पल घेतो. पी ऑफ एक्स इज इक्वल टू, हे पॉलिनॉमियल आहे 5x² मायनस 3x³ प्लस 7x मायनस 9. ह्याच मला काय करायचं, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचं. तर डेरिव्हेटिव्ह साठी फंक्शन कोणतं आहे, डेरिव्हेट. तर याचा कोड पाहू आपण आधी. एक्स इज इक्वल टू आधी पॉलिनॉमियल डिफाइन करायची. तर पॉलिनॉमियल डिफाइन करताना तर 0,x द्यायचा. त्याच्यानंतर काय करायचं, ही पॉलिनॉमियल व्हेरिएबल झाली याची. त्याच्यानंतर ही पॉलिनॉमियल तयार झाली, तर या पॉलिनॉमियलला आपण काय करायचं, डिफाइन करायचं. इथं आपण व्हेरिएबल डिफाइन केला आधी काय केला, व्हेरिएबल डिफाइन केला एक्स. पी ही पॉलिनॉमियल मी डिफाइन केली, तर त्याच्या वेळेस ही पी पॉलिनॉमियल आहे. आणि जर याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर कमांड द्यायचे डेरिव्हेट पी, आणि त्याला काही नाव देऊ शकता, आणि इथं दिलं डेरिव्हेटिव्ह ऑफ पी. तर त्याच्यावरून आपण हे असं काढू शकतो. आता एक एक्झाम्पल पाहू आपण. तर पहा, आधी मला काय करावं लागेल, पॉलिनॉमियल डिफाइन करून आधी व्हेरिएबल एक्स इज इक्वल टू पॉलिनॉमियल, इथं द्यायचा 0, इन्व्हर्टेड कॉमात एक्स. ही झाली तुमची पॉलिनॉमियल डिफाइन. आता काय करायचं, पॉलिनॉमियल इक्वेशन लिहायचं. तर पी इक्वल टू इक्वेशन होतं 5x⁴ मायनस 3x³ प्लस 7x मायनस 9. हे एक्झाम्पल होतं. इथं रेड झालंय म्हणजे एरर आहे, 7x. हे एक्झाम्पल होतं. आता याचं काय करायचं, डेरिव्हेटिव्ह काढायचं. काही नाव देऊ शकतो व्हेरिएबल, मी दिलं डीप. आणि फंक्शन कोणतं आहे, डेरिव्हेट. डेरिव्हेट कुणाला करायचं, पी ला. आणि इथं काय करायचं, डिस्प्ले पी. इथं काय येईल, याचा डेरिव्हेटिव्ह येईल. आता याचा डेरिव्हेटिव्ह येईल त्याप्रमाणे पाहू आपण. तर याचा डेरिव्हेटिव्ह काय आला, -9 7x. सॉरी इथं डिस्प्ले काय झाला, पी झाला. ऍक्च्युअली आपल्याला काय पाहिजे, डेरिव्हेटिव्ह ऑफ पी पाहिजे. ते इथं पहा डेरिव्हेटिव्ह आला, ते उलट्या क्रमाने आला. आता इथं उलट्या क्रमाने जाऊ आपण. 9 चा डेरिव्हेटिव्ह 0, 7x चा 7, याचा 3x² चा हा 3 पुढे आला म्हणजे 9 मायनस 9x² असा आला. तर अशा प्रकारे आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. आता आपण पाहू हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा, तर डेरिव्हेटिव्हचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आता इथं पाहू शकता की एक्स फंक्शन दिलेले, डिफाइन केलेले पॉलिनॉमियल व्हेरिएबल, पी हे पॉलिनॉमियल दिलेली आहे, आणि डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्हचा पुन्हा काय करायचा, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा. आता आपण याच एक्झाम्पलचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू आणि जे आउटपुट द्यायचं. आता पहा मी काय करतो, इथं हा जो डेरिव्हेटिव्ह आहे ना याला तसाच ठेवतो आणि पुन्हा डबल डेरिव्हेटिव्ह करतो. DPP डबल डेरिव्हेटिव्ह इक्वल टू डेरिव्हेट, पुन्हा डेरिव्हेट कशाचा,
पीचा. तर याचं ब्रॅकेट कम्प्लीट. हे झालं. आता डिस्प्ले काय करू, पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह आणि पुन्हा डिस्प्ले काय करू, डबल डेरिव्हेटिव्ह. तर असं आपण, आणि आणखी आपण डिस्प्ले पी पण करू म्हणजे आपल्याला लक्षात येईल. असं करता येतं. पहिलं आलं तुमचं ओरिजिनल फंक्शन, त्याच्यानंतर त्याचा आलं डेरिव्हेटिव्ह आणि पुन्हा त्याचा काय आला, डबल डेरिव्हेटिव्ह. अशा प्रकारे तुम्ही डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकता. तर दुसरी मेथड आहे की कोइफिशियंट मेथड. तर ऍक्च्युली इथे पॉलिनॉमियल डिफाईन करण्याऐवजी तर आपण जस्ट काय वापरायचं, ऍक्च्युली डेरिव्हेटिव्ह वापरायचं. पण जी पॉलिनॉमियल डिफाईन करतो ना त्याच्यासाठी आपण पी इक्वल टू पॉलिनॉमियल कोइफिशियंट द्यायचे, व्हेरिएबल द्यायचे आणि त्याला कोइफिशियंट म्हणायचं. तर अशा प्रकारे तुम्ही दुसऱ्या मेथडने हे करू शकता. पण मेथड 1 ही मोस्ट रिकमेंडेड आहे. जस्ट डिफाईन करताना काय करायचं, हे पॉलिनॉमियल आहे, पॉलिनॉमियल इक्वेशन, तर कोइफिशियंट. पण इथं कोइफिशियंट लिहिताना या मेथडमध्ये उलट्या प्रकारे लिहायचे, 5, 4, 2 आणि 3. त्याच्यानंतर एक्स हे व्हेरिएबल डिफाईन करायचं आणि नंतर कोइफिशियंट म्हणायचं. मग हे डेरिव्हेटिव्ह याच प्रकारे सेम याच मेथडने तुम्ही काढू शकता. आता आपण पाहू न्यूमेरिकल डिफरन्शिएशन. तर न्यूमेरिकल डिफरन्शिएशन, आता सायलॅब हे तर काय सिम्बॉलिक मॅथला सपोर्ट करत नाही. मग आपल्याला डेरिव्हेटिव्ह जर काढायचा असेल तर ऍट पॉइंटच डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. जनरल फॉर्म्युला आपण डिफाईन करू शकत नाही. मग आपण काय करू शकतो, तर डेरिव्हेटिव्हची ओरिजिनल डेफिनेशन वापरू शकतो. आता इथं आपण 3 प्रकारे डेरिव्हेटिव्ह काढू शकतो न्यूमेरिकली ऍट पर्टिक्युलर पॉइंटला. तर जनरली ही मेथड जास्त वापरतात. सेंट्रल डिफरन्स म्हणून ही मेथड आहे. म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेन्स टू एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच. हा ऍक्च्युली फॉर्म्युला आहे डेरिव्हेटिव्हचा. आता हा ऍक्च्युली इथं खाली फॉरवर्ड डिफरन्स, तर इथं लिमिट घ्यायचं एच टेन्स टू 0. पण इथं आपण लिमिट घेताना अगदी जवळच्या व्हॅल्यू घ्यायच्या असतात, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट जवळच्या व्हॅल्यू घेतो. आता मी एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू हा 3 प्रकारे काढू शकतो ऍट पर्टिक्युलर पॉइंटला. एक तर हा सेंट्रल डिफरन्स आहे, त्यांनी वापरू शकतो. त्याच्यानंतर फॉरवर्ड डिफरन्स आहे, हा पण वापरू शकतो. नंतर बॅकवर्ड डिफरन्स आहे, हा पण वापरू शकतो. डेरिव्हेटिव्ह म्हणजे जस्ट एवढंच आहे की हा फॉर्म्युला वापरायचा एखाद्या डेरिव्हेटिव्हचा. इथं जनरली डेरिव्हेटिव्ह काढताना आपल्याला पर्टिक्युलर पॉइंटलाच काढावा लागतो. जास्त डेरिव्हेटिव्ह आपल्याला म्हणजे जनरल फॉर्म्युला मिळत नाही. आता हे एक्झाम्पल पाहू आपण की y इक्वल टू एक्स क्यूब ऍट एक्स इज इक्वल टू 2. आता मला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, तर एक्झॅक्ट डेरिव्हेटिव्ह तुम्ही काढला तर डेरिव्हेटिव्ह 3x² आणि ऍट 2 ला डेरिव्हेटिव्ह येतो 12. म्हणजे 2 टाकली व्हॅल्यू याच्यात तर उत्तर आलं 12. आता हे काढायचं कसं, तर सुरुवातीला आपण सायलॅब कोड लिहू. आधी फंक्शन डिफाईन करावं लागतं. डेफिनेशन DEF इक्वल टू y इक्वल टू एफ ऑफ एक्स, नंतर डिफाईन करावं लागतं. त्याच्यानंतर एच जो घ्यायचा आहे तो अगदी 0च्या जवळ घ्यायचा आणि एक्स कोणत्या पॉइंटला काढायचे तर 2 या व्हॅल्यूला काढायचे. आणि जो सेंट्रल डिफरन्सचा फॉर्म्युला आहे ना, तर तो सेंट्रल डिफरन्सचा फॉर्म्युला डायरेक्ट वापरायचा. मग तो सेंट्रल डिफरन्सचा फॉर्म्युला जो आहे एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स मायनस एच बॅकस्लॅश म्हणजे डिवायडेड बाय 2h, हा सेंट्रल डिफरन्सचा काढायचा आणि डायरेक्ट हा जो डीवाय असतो तोच त्याची व्हॅल्यू असते. आता आपण हा एकदा कोड चेक करू. आधी आपण काय करू, फंक्शन डिफाईन करू. फंक्शन डिफाईन करताना आता या मेथडने करू, DEFF. लाईन कमी लागतात, सिंगल डबल इन्व्हर्टेड कॉमा चालतो. y इक्वल टू एफ ऑफ एक्स कॉमा डिफाईन करायचं y इक्वल टू एक्स क्यूब होतं. सॉरी, y इक्वल टू एक्स क्यूब. आता काय करायचं, h ची व्हॅल्यू अगदी स्मॉल घ्यायची, h इक्वल टू 0.001 घेऊ आपण. ऍट पॉइंट मला किती काढायचे, 2 काढायचे. तर मी x इज इक्वल टू काय घेतला, 2 घेतला. आता मी सेंट्रल डिफरन्स फॉर्म्युला वापरतो, तुम्ही वेगळे वापरले तरी चालतं. dy इक्वल टू वरचा पहिल्या ब्रॅकेटमध्ये म्हणजे एफ ऑफ व्हॅल्यू काढायची, एफ ऑफ
एक्स प्लस एच ला काढायची, मायनस एफ ऑफ एक्स मायनस एच ला काढायची. पुन्हा खालच्या साईडला पुन्हा ब्रॅकेट काय करायचं, 2 टाइम एच द्यायचं, 2 स्टार एच. आपण याला पण ब्रॅकेट देऊ, 2 स्टार एच. अशा प्रकारे हे आहे. आणि डेरिव्हेटिव्ह कोणता निघाला आपल्याला, dy. आता याची न्यूमेरिकल व्हॅल्यू आपण काढली होती. मग डिस्प्ले काय करू, डिस्प्ले dy. मी जस्ट dy करतो, इथं आपल्याला काय येईल, डेरिव्हेटिव्ह येईल. आता रन करतो, तर रन याची व्हॅल्यू किती आली, 12 आली. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह ऍट x इज इक्वल टू 2 ला किती आला, 12 आला. असं तुम्ही न्यूमेरिकली डेरिव्हेटिव्ह काढू शकता. त्याच्यानंतर येतं न्यूमेरिकल इंटिग्रेशन. तर इथं पण सिम्बॉलिक न्यूमेरिकल इंटिग्रेशन आपण काढू शकत नाही. तर आपण काय करू शकतो, न्यूमेरिकली इंटिग्रेशन काढू शकतो. जसं काही रूल आहे, ट्रेपॉझॉइडल रूल, सिम्पसन 1/3 रूल, सिम्पसन 3/8 रूल आणि जनरल क्वाड्रेचर, अशा बऱ्यापैकी मेथड आहेत. त्याने आपण न्यूमेरिकली इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकतो. आता याच्यासाठी इथं सिंटेक्स वापरला जातो, INTGF. तर इथं आपण काय करू शकतो, न्यूमेरिकली इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकतो. तर न्यूमेरिकली इंटिग्रेशन काढताना लिमिट पॉइंट असणं आवश्यक आहे, कोणत्या याच्यापर्यंत काढायचंय. आता पहा, आपण एक एक्झाम्पल पाहू की साइन एक्सचं इंटिग्रेशन काढायचंय 0 to π. मग मी सुरुवातीला काय करतो, फंक्शन डिफाइन करतो y इक्वल टू साइन ऑफ एक्स. त्याच्यानंतर काय करतो मी, इंटिग्रेशन फाइंड आउट करतो, INTG. आता पाहिलं होतं. तर सुरुवातीला असतो इनिशियल पॉइंट हा खालचा, त्याच्यानंतर म्हणजे जे बाउंड्री आहेत ना, कुठून कुठपर्यंत काढायचे, इनिशियल आणि एंड पॉइंट. तर इथं काय करायचं, 0 to π काढायचं. कोणत्या फंक्शनचं काढायचं, एफचं. आणि हा न्यूमेरिकली इंटिग्रेशन डायरेक्ट तुम्हाला काय करतो, सॉल्व्ह करतो. RES त्या इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूला नाव दिले. तर हे आपण एक्झाम्पल एकदा पाहू. तर मी इथं हे करतो, फंक्शन कोणतं आहे, y इक्वल टू साइन ऑफ एक्स. फंक्शन आहे y इक्वल टू साइन ऑफ एक्स. आता मला काय करायचं, इंटिग्रेशन काढायचं 0 to π. मग मी काय करतो, त्याला नाव देतो RES. तुम्ही IN दिलं तरी चालेल, मी देतो RES इज इक्वल टू फंक्शनचं काय आहे, INT. जे इनिशियल पॉइंट आहे 0, पुढचा पॉइंट आहे पाय. आता मी पाय देताना पर्सेंटेज ऑफ पाय देतो आणि फंक्शन कोणतं आहे, एफ आहे. आता याचं मला काय करायचं, डिस्प्ले करायचं, फक्त डिस्प्ले. मी काय करतो, RES. आता याचं इंटिग्रेशन तुम्ही जर न्यूमेरिकली काढलं आणि तुमच्या इथं लक्षात येईल, तर याचं इंटिग्रेशन आलं 2. न्यूमेरिकली काढलं तर याचं तुम्ही इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकता. त्याचं इंटिग्रेशन आलं 2. आता याचा आपण लास्टचा टॉपिक पाहू, ODE सॉल्व्हर. आणि याच्यानंतर एक आहे की मॉडेल बनवायचं, ते आपण नेक्स्ट व्हिडिओत शेवटी पाहणार आहोत. एक एक्झाम्पल, पॉप्युलेशन ग्रोथ मॉडेल. तर आपल्याला एक ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन अशा स्वरूपात असतं की ज्याची इनिशियल व्हॅल्यू दिलेली आहे. तर dy इक्वल टू, आपण 1 व्हेरिएबलचं पाहू शकतो, 1 डिग्रीचं, dy इक्वल टू dt इक्वल टू f ऑफ ty, y ऑफ t नॉट इक्वल टू y नॉट. तर ही झाली त्याची इनिशियल व्हॅल्यू y नॉट ची दिलेली आहे इथं ती, आणि ही t नॉट झाली त्याची इनिशियल t ची व्हॅल्यू झाली, आणि y नॉट ही डिपेंडंट व्हेरिएबलची झाली. तर याला न्यूमेरिकली सॉल्व्ह करण्यासाठी पण काय मेथड आहे, ऑयलर मेथड आहे, रंगगुप्ता मेथड आहे. तर हे सॉल्व्ह करण्यासाठी आता ऍक्च्युअली इथं प्रॉब्लेम असा येतो की याचं तुम्हाला उत्तर मिळत नाही, तर तुम्ही याचं तुम्हाला डायरेक्ट ग्राफ ड्रॉ करावा लागतो, ग्राफ काढावा लागतो. तर सायलॅब मध्ये ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी किंवा त्याच्या व्हॅल्यू काढण्यासाठी तर ODE ही कमांड आहे. तर इथं पहा, y नॉट ची जे डिपेंडंट व्हेरिएबल आहे त्याची इनिशियल व्हॅल्यू, इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे त्याची इनिशियल व्हॅल्यू, आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल कोणता डिफाईन केलाय त्याची व्हॅल्यू, आणि तुमचं फंक्शन. तर असं हा सॉल्व्ह करतो. आपण एक एक्झाम्पल पाहू इथं. तर सॉल्व्ह dy बाय dt इक्वल टू y. इनिशियल व्हॅल्यू दिलेली y नॉट इक्वल टू 1. आता एक्झॅक्ट सोल्युशन जर तुम्ही पाहिलं तर e⁻t टाकलं तर याचं एक्झॅक्ट सोल्युशन विथ इनिशियल व्हॅल्यू. आता इथं काय हा फंक्शन देणार नाही, पण त्याचा एक्झॅक्टली ग्राफ काढून देईल. तर मी काय करतो, त्या फंक्शनला डिफाईन करतो. तर dy dx, तुम्ही इथं वेगळं नाव दिलं तरी काय अडचण नाही. आता इथं dy dx नाव दिलं किंवा dy dt देऊ शकता, इक्वल टू f ऑफ ty.
आता मला इथे दोन इनपुट आहे, एक आहे डिपेंडंट आणि एक आहे इंडिपेंडंट. मग मी काय केलं, तिथं व्हॅल्यू दिली, एकाची टी आणि एकाला काय दिलं, वाय नाव दिलं. तर डिफाईन करताना कसं केलेलं आहे, dy dx इज इक्वल टू वाय, हे माझं फंक्शन इंट झालं. इथे तुम्ही काही नाव देऊ शकता dy dx च्या जागी. तर मी काय दिलं, dy dx दिलं इक्वल टू एफ ऑफ दोन इनपुट आहे टी कॉमा वाय, आणि डिफाईन करताना या फंक्शनला काय केलं, dy dx इज इक्वल टू वाय. आता मला काय करायचंय की ओडीई फंक्शन वापरायचे. त्यासाठी मला काय लागतं, इनिशियल व्हॅल्यू लागते. वाय ची इनिशियल व्हॅल्यू ऍट 0 ला 1 आहे, म्हणजे वाय नॉट इक्वल टू 1 आला. टी नॉट इक्वल टू जर तुम्हाला करायचं असेल तर टी नॉट हा वायच्या ब्रॅकेट मधला आहे, म्हणजे टी नॉट इक्वल टू काय आहे, 0 आहे. त्याच्यानंतर फंक्शन कोणतं आहे, टी दिलेलं आहे आपण इथं. इथं कोणतं डिफाईन केलेलं टी, तुम्ही एक्स पण करू शकता. आणि नंतर काय करायचं, फंक्शन करायचं. नंतर हे तुम्हाला काय करावं लागतं, टी आधी डिफाईन करावं लागतं, टीच्या व्हॅल्यू कुठपर्यंत घ्यायच्या आणि नंतर वायच्या व्हॅल्यू कुठपर्यंत घ्यायच्या, त्याच्यावरून तुम्ही ते ड्रॉ करू शकता. म्हणजे इथं टीच्या व्हॅल्यूसाठी वायच्या व्हॅल्यू मिळणार, ऍक्च्युली वायचे नंबर मिळणार, आणि त्या टी आणि वायचा प्लॉट काय करायचा, ड्रॉ करायचा. आपण ते एक्झाम्पल पाहू एकदा. आधी फंक्शन काय करायचं, डिफाईन करायचं. फंक्शन नाव काय देऊ आपण, dy dx, वाटलं तर आपण dy dt देऊ, इक्वल टू एफ ऑफ फंक्शन कोणतं आहे आपलं, टी आणि वायच्या भाषेत आहे. फंक्शन डिफाईन करू आता, dy dx इक्वल टू वाय. हे आपल्याला असं काय करायचं आहे, हे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. आता मी काय करतो, इनिशियल व्हॅल्यू घेतो वाटतं, y0 इक्वल टू इनिशियल व्हॅल्यू 1 आहे, त्याच्यानंतर t0 ही पण इनिशियल व्हॅल्यू 0 आहे. त्याच्यानंतर मी हे सॉल्व्ह करतो, y इक्वल टू ODE ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. सुरुवातीला घ्यायचा y नॉट, त्याच्यानंतर घ्यायचा t नॉट, त्याच्यानंतर घ्यायचा व्हेरिएबल t आणि त्याच्यानंतर फंक्शन y. आता याचं आउटपुट येत नाही, त्याच्यामुळे मला काय करावं लागतं, याला हे करावं लागतं, व्हॅल्यू द्यावं लागतात टीला. मग मी काय घेतो, 0 to 2 घेतो, पण याला असं न घेता डायरेक्ट मी 0.1 ची इन्क्रीमेंट घेतो, 0.1 ची इन्क्रीमेंट घेतली. असं मी हे टी हा डिफाईन केलेला आहे. आता मी काय केलं, हे त्याच्या टी साठी हा ऑर्डिनरी डिफरन्स फॉर्म्युला काढला. आता मी जस्ट याला काय करतो, प्लॉट करतो. आता ज्यावेळेस मी याला प्लॉट करतो तर टी वर्सेस वाय प्लॉट करतो. तर आपण याला रन करू. y equal to ODE. सॉरी इथं हे ODE आपल्याला प्लॉट करताना विथ रिस्पेक्ट टू एफ करायचं. एक इथं एरर dy dt, एका ठिकाणी dy दिले. तर अशा प्रकारे हा ग्राफ, आणि ऍक्च्युली हा ग्राफ आहे e⁻x चा. तुम्ही हा कितीही मोठा करू शकता. तर जर तुम्हाला हे 10 पर्यंत पाहिजे असेल तर तुम्ही हा 10 पर्यंत ग्राफ नेऊ शकता. इथं व्हॅल्यू किती आले, 10 आले. आधी किती पर्यंत येतं, 10 पर्यंत. असं तुम्ही डिफरन्शियल इक्वेशनच्या व्हॅल्यू काढू शकता. म्हणजे पॉप्युलेशन ग्रोथला हे गरजेचं आहे. न्यूमेरिकल मेथडने हे व्यवस्थित आपल्याला सॉल्व्ह करता येतं. तर अशा रीतीने हा आपला व्हिडिओ, याच्यात आपण कॅल्क्युलस पाहिलेला आहे युजिंग न्यूमेरिकल मेथड्स. थँक्यू.